नमस्कार, मी रमाकांत हासगुडे. सत्य, निर्भीड आणि निपक्ष बातम्या देणारे चॅनल समय संघर्ष न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. बातमी आहे धाराशिव जिल्ह्यातील एका विशेष चर्चेची. सध्या धाराशिवमध्ये एकच चर्चा आहे आणि ती म्हणजे शिवसेनेच्या महिला आघाडीच्या प्रथम शाखेची. शिवसेनेची वाघीण म्हणून ओळख असलेल्या महिला तालुका प्रमुख मायाताई चव्हाण यांच्या पुढाकाराने धाराशिव येथे शिंदे गटाच्या शिवसेनेचे महिला आघाडीचे पहिल्या शाखेचे उद्घाटन झाले. या उद्घाटनाला आवर्जून परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक उपस्थित होते. 12 जून रोजी धाराशिवचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक हे जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी धाराशिव येथील रजा कॉलनी येथे धाराशिवच्या पहिल्या महिला आघाडीच्या शाखेचे उद्घाटन त्यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केल्यामुळे महाराष्ट्रात लाडक्या बहिणीचा शिवसेना पक्षवाढीसाठी मोठा फायदा होत असल्याचे पाहायला मिळत आहे. महिलांच्या संघटनासाठी सतत अग्रेसर असलेल्या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या तालुका प्रमुख मायाताई चव्हाण आणि किरण निंबाळकर यांनी स्वतः काही दिवसापूर्वी पालकमंत्री प्रतापजी सरनाईक यांची मुंबई येथे जाऊन भेट घेऊन त्यांना आग्रहाचे निमंत्रण दिले होते. दरम्यान पालकमंत्री सरनाईकांनी दिलेला शब्द पाळला व प्रथमच प्राधान्य देत महिला आघाडीच्या शाखेचे थाटात उद्घाटन करण्यात आले. ही शाखा महिला आघाडीच्या तालुका प्रमुख मायाताई चव्हाण यांच्या पुढाकाराने उघडण्यात आली असून शाखेच्या शाखा प्रमुख मनीषा लोखंडे, शाखा उपप्रमुख पुष्पा भुतेकर, शाखा सचिव हिरा कुंभार, सहसचिव सोनाली रोडे यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी पालकमंत्री प्रतापजी सरनाईक, जिल्हा संघटक सुधीर पाटील, जिल्हा प्रमुख सूरज साळुंके, संपर्क प्रमुख भगवान देवकते, महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख भारती गायकवाड, जिल्हा संघटक सौ किरणताई निंबाळकर, युवती सेना जिल्हा प्रमुख आंचल जांगीड आदीसह रजा कॉलनी, प्रेरणा नगर या भागातील महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. तसेच तालुक्यातील महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेनेची वाघीण माया चव्हाण यांनीही जिल्ह्यातील महिलांची पहिली शाखा उघडल्यामुळे पक्षाला लाडक्या बहिणीचा मोठा फायदा होणार असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री प्रतापजी सरनाईक यांनी समय संघर्ष न्यूजशी बोलताना व्यक्त केली. मी सूरज साळुंके जिल्हा प्रमुख यांचं मनापासून अभिनंदन करतो की एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला या ठिकाणी उपस्थित आहेत. नवीन काही नियुक्त्या केल्या गेलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून आज शाखेचं उद्घाटन केलं. मी शिवसेनेच्या वतीनं आणि आमच्या पक्षाचे प्रमुख श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वतीनं या सगळ्या महिला म्हणजे प्रामुख्याने आमच्या लाडक्या बहिणींचं आमच्या पक्षात स्वागत करतो आणि संघटनेची ताकद त्यांच्याच माध्यमातून या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त फैलवावी, पसरवावी आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवावे अशी त्यांना सूचना करतो. ही पहिली शाखाच आहे आमची आणि महिलांसाठी काम करण्याची इच्छा असल्यामुळे आम्ही आता ह्याच्यामध्ये काम करायला सुरुवात केलेली आहे. आणि या जे सगळ्या महिला आलेल्या आहेत यांचे एवढे भीषण प्रश्न आहेत. रोड, नाली, लहान मुलांसाठी खेळायला काही जागा नाहीये, तर वरिष्ठांना बसायला पण जागा नाहीये कुठं. आणि जास्त महत्वाचं म्हणजे नाली. त्यांचे आता व्हिडिओ मी देणार आहे यांच्याकडं. त्या व्हिडिओ मध्ये बघू शकताय की काय परिस्थिती आहे आमच्या गल्लीची. पूर्ण शहरामध्ये काम झालेलं आहे, फक्त माझ्या या गल्लीतच झालेलं नाही. म्हणून मला हा पुढाकार घेऊन शाखा ओपन करून मी महिला आलेल्या आहेत सगळ्या. आता गाव तिथे शाखा काढण्याची तयारी चालू आहे सध्या तरी. महिलांची एकच नाराजी आहे की त्यांना सध्या एकच महिलांचा प्रश्न आहे या भागातील, तर महिलांचा फक्त नाली आणि रोड. हा, बाकीच्या नंतर आता आम्ही चालू करणार उद्योग महिलांना देण्याचे काम चालू करणार आणि नालीचे पाणी काढून दे. माननीय एकनाथजी साहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे आपलं काम चालू केलेलं आहे. आणि त्यांनी त्यांच्या म्हणण्यानुसार पालकमंत्री साहेब इथं येऊन उद्घाटन केलेलं आहे. त्या छोट्या माननीय पालकमंत्री सरनाईक साहेब आलेले होते इथं. आणि एवढ्या छोट्या कार्यक्रमाला येत नसतात, पण महिलांच्या कार्यक्रमाला उपस्थिती दिल्यामुळे सर्व महिला खूप आता आनंदी आहेत आणि याच्यामुळे आम्ही इथं पुढे काम करण्यास सुरुवात करणार आहोत. काय सांगाल?
महिलांच्या विकासासाठी आम्ही एक शाखेचं उद्घाटन केलं, म्हणजे महिलांचा एक ग्रुप चांगला तयार होतो. कुणाच्या समस्या असतील तर त्यामार्फत आपल्याला मांडता येतात. आपण प्रत्येकापर्यंत जाऊ शकत नाही, पण महिलांचा ग्रुप जर असला, आपला शाखा जर असली, तर त्यामार्फत आता 101 महिला जमा झालेल्या आहेत. प्रत्येकाचे वेगवेगळे प्रश्न असतात, ते आपण समजून घेऊ शकतो, ते आपण पुढे मांडू शकतो त्यांचे प्रश्न. यासाठी आपण शाखेचं पहिलं उद्घाटन केलेलं आहे. आणि अशा आम्हाला शहरात पण शाखा काढायच्या, त्यांनी ग्रामीण भागात गाव तिथं शाखा ओपनिंग करायची आम्हाला. आणि महिला बचत गट पण याच्यात भरपूर घेतलेले आहेत. बचत गटामार्फत पण समस्या आपल्याला लक्षात घेता येते त्यांची, कुणाची समस्या. तशा तर प्राथमिक गरजा ह्यांच्या नाली आणि रस्ता, त्याच्यानंतर मग उद्योगाचं पण आमचं नियोजन चाललेलं आहे. असं ग्रुप असला तर आपल्याला प्रत्येकापर्यंत उद्योग जी काय आहे आपला ती पोहोचवता येते त्यांच्यापर्यंत.